जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टी-ई-टी 2026 या अनुषंगाने महत्त्वाचं परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र यामधील काही महत्त्वाचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून नक्कीच फायदा होईल. तर बघूया आपण यामध्ये पहिला पॉईंट आहे, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोण निवडले होते? तर हंगामी अध्यक्ष घटना समितीचे तर लक्षात घ्या, पर्याय 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, 4 बी.एन. राव. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आपण जाणून घेऊया आणि बाकीच्याही पर्यायांचं त्या ठिकाणी विश्लेषण करूया. तर मित्रांनो लक्षात घ्या, योग्य उत्तर काय असणार आहे? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. तर घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, या ठिकाणी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. लक्षात घ्यायचा आहे पॉईंट IMP आहे. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या महत्त्वाचा पॉईंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीला पश्चिम बंगालमधून, वेस्ट बेंगॉलमधून आपल्या संविधान सभेवरती निवडण्यात आलेले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की वेस्ट बेंगॉलमधून बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर सदस्यत्व मिळालेलं होतं. त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर मात्र जे की बंगालमधील जेसूर खुलना हा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेला आणि म्हणजेच पूर्व पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचं जे काही सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि नंतर मात्र मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर सदस्यत्व मिळालेलं होतं. तर लक्षात घ्या, योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि मित्रांनो, या ठिकाणी चौथा पर्याय आहे बी.एन. राव. तर बी.एन. राव कोण होते? तर घटनात्मक बघा सल्लागार किंवा घटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घटना सल्लागार म्हणून सुद्धा कार्य केलेलं होतं बी.एन. राव यांनी. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत महत्त्वाचा, घटना समितीचे सल्लागार कोण होते? तर लक्षात असू द्या, घटना समितीचे जे की सल्लागार होते ते कोण? तर 1 नंबरचा पर्याय एच.सी. मुखर्जी, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 महात्मा गांधी, 4 बी.एन. राव. तर योग्य उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं? तर पर्याय क्रमांक 4 बी.एन. राव. तर लक्षात घ्या, एच.सी. मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्षसुद्धा होते मित्रांनो. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत जर बघितलं, संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि महात्मा गांधी तर या ठिकाणी संविधान सभेवर नव्हते. एक लक्षात घ्या महत्त्वाचा पॉईंट, संविधान सभेवर बॅरिस्टर जिना आणि महात्मा गांधी यांचं त्या ठिकाणी समावेश नव्हता संविधान सभेमध्ये. लक्षात घ्या, म्हणजेच की महात्मा गांधी हे संविधान सभेवरती नव्हते. महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. नंतर मग आपण पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर बघा बी.एन. राव हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा पॉईंट बघूया आपण, महत्त्वाचा आहे, राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता? तर लक्षात घ्या, पर्याय 1 मौलाना आझाद, 2 महात्मा गांधी, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडण्याचं काम केलेलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बघा, 13 डिसेंबर 1946च्या दिवशी हा उद्देशपत्रिकेचा ठराव संविधान सभेमध्ये मांडला गेला. आणि महत्त्वाचं म्हणजे की तो पास कधी करण्यात आला, त्याला स्वीकृती म्हणूया आपण कधी देण्यात आली? तर लक्षात घ्या, 22 जानेवारी 1947 रोजी उद्देशपत्रिकेच्या ठरावाला संविधान सभेनं स्वीकृती दिलेली होती. स्वीकृती दिल्याची तारीख 22 जानेवारी 1947 आणि उद्दिष्टांचा राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडल्याची तारीख आहे 13 डिसेंबर 1946 आणि हा ठराव कोणी मांडला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. पुढचा पॉईंट आपण बघूया मित्रांनो, संविधान सभेचे प्रतीक कोणता प्राणी होता? तर लक्षात घ्या, या ठिकाणी 1 नंबर वाघ आहे महत्त्वाचा पर्याय, 2 नंबर डॉल्फिन आहे, 3 नंबर हनुमान लंगोर आहे, 4 नंबर हत्ती आहे. तर आपण या ठिकाणी योग्य उत्तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया. बघा, 4 नंबर हत्ती हा संविधान सभेचं प्रतीक होता हा प्राणी. महत्त्वाचं म्हणजेच की वाघ हा आपल्या भारताचा असणारा राष्ट्रीय प्राणी असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बघा, 1972 पर्यंत सिंह हा महत्त्वाचा आपला राष्ट्रीय प्राणी होता. 1972 पर्यंत सिंह आणि नंतर मात्र बघा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी बनला. 1973 मध्ये बघा, 1973 मध्ये प्रोजेक्ट एलिफंट सॉरी प्रोजेक्ट 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर ही जी काही एक महत्त्वाचं बघा या ठिकाणी योजना हाती घेण्यात आली महत्त्वाची, वाघांचं संवर्धन करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर. त्याच्यानंतर डॉल्फिन एक पर्याय आहे बघा, गंगा नदीतील डॉल्फिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय
जलचर प्राणी आहे. आणि हनुमान लंगूर काय आहे मित्रांनो, तर भारताचा असणारा राष्ट्रीय सस्तन प्राणी आहे. भारताचा राष्ट्रीय सस्तन प्राणी कोणता, तर हनुमान लंगूर. राष्ट्रीय सस्तन प्राणी हनुमान लंगूर. राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन. आणि हनुमान लंगूर ही लक्षात घ्या इथं. राष्ट्रीय सस्तन प्राणी. आणि हत्ती हे तर आपल्या संविधान सभेचं प्रतीक होता, महत्त्वाचा हा प्राणी. आणि भारताचा बघा या ठिकाणी राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून सुद्धा हा प्राणी लक्षात घ्यायचा, हत्ती राष्ट्रीय वारसा प्राणी. मित्रांनो एक लक्षात घ्या, हत्तीच्या बाबतीत एक महत्त्वाचं प्रकल्प पाहायला मिळतो आपल्याला, हत्ती प्रकल्प, किंवा एक महत्त्वाचं म्हणजे की प्रोजेक्ट एलिफंट 1992 मध्ये सुरू झाला होता. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत या ठिकाणी, की घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली. तर घटना समितीची पहिली बैठक लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 आहे 9 डिसेंबर 1946, 2 आहे 11 डिसेंबर 1946, 3 आहे 13 डिसेंबर 1946, 4 आहे 22 जानेवारी 1947. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 11 डिसेंबर 1946ला दुसरी बैठक झालेली होती, लक्षात घ्या. पहिली बैठक या ठिकाणी झालेली आहे 9 डिसेंबर 1946ला. आता 13 डिसेंबरला काय झालं, तर उद्देश पत्रिकेचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा संविधान सभेमध्ये मांडला होता. आणि 22 जानेवारीला या म्हणजेच की उद्देश पत्रिकेच्या ठरावाला त्या ठिकाणी स्वीकृती दिली होती संविधान सभेनं. पुढचा पॉईंट आहे आपला एक्झाम ओरिएंटेड, भारताच्या संविधान सभेत किती सदस्य होते. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर आपल्याला सदस्य विचारलेले आहेत संविधान सभेमधले. तर लक्षात घ्या, पर्याय 1 आहे 389, 2 आहे 292, 3 आहे 229 आणि 4 आहे 299. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 299. एक लक्षात घ्या, कॅबिनेट मिशनच्या म्हणजे त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीनुसार बघा या ठिकाणी कॅबिनेट मिशन जर आपण लक्षात घेतलं तर यांच्या शिफारशीनुसार किती सदस्य होते आपल्या संविधान सभेचे, तर 389 सदस्य होते. कॅबिनेट मिशन लक्षात घ्या 16 मे 1946 रोजी लॉन्च करण्यात आलेलं होतं कॅबिनेट मिशन, त्यालाच आपण त्रिमंत्री योजना म्हणतो. 389 सदस्य होते. त्याच्यानंतर 292 सदस्य बघा कॅबिनेट मिशनने प्रांताचे सांगितले होते, ब्रिटिश प्रांताचे सदस्य म्हणायचं त्यांना, लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक पर्याय इथं दिसते आपल्याला 229. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर जे की बघा 229 सदस्य होते ते सुद्धा प्रांताचे होते. आणि भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतरचं एकूणही आकडा पाहायला मिळतो आपल्याला प्रांताच्या सदस्यांचा. आणि कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनं जी काय संविधान सभेमध्ये जी काय सदस्य संख्या सांगण्यात आलेली होती किती होती, 389 होती. आणि भारत पाकिस्तानची जी काय फाळणी म्हणजे की आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या संविधान सभेमध्ये भारताच्या किती, तर 299 इतके सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा पॉईंट बघूया मित्रांनो, की भारताने संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी केला किंवा संविधान कोणत्या दिवशी अंगीकारलं, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर पर्याय बघूया आपण या ठिकाणी महत्त्वाचे. तर बघा 1 नंबर आहे 22 जुलै 1947, 2 26 नोव्हेंबर 1949, 3 26 जानेवारी 1950, 4 24 जानेवारी 1950. तर आता या ठिकाणी आपण उत्तर बघूया. बघा 26 नोव्हेंबर 1949 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. भारताने संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी, तर 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर हा आपला संविधान दिन म्हणून सुद्धा आपण त्याला त्या ठिकाणी साजरा करतो. बघा हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, सोपा प्रश्न आहे मित्रांनो. संविधान दिन कधी असतो, तर 26 नोव्हेंबर. मग त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा 22 जुलै 1947ला 47च्या दिवशी काय केलेलं होतं, तर लक्षात घ्या आपला जो काय भारताचा राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाला आपल्या संविधान सभेनं मान्यता दिली. बघा राष्ट्रध्वजास मान्यता संविधान सभेची, हा पॉईंट इथं लक्षात घ्या. खूप वेळेस प्रश्न आहे यावरती सुद्धा मित्रांनो. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950ला काय, तर आपलं संविधान या ठिकाणी बघा अंमलात आलं, म्हणजे अंमलबजावणी महत्त्वाची आहे इथं, लक्षात घ्या. संविधान आपलं अंमलात आलेलं होतं इथं 26 जानेवारी 1950 आपण प्रजासत्ताक बनलो. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 काय आहे, तर आपलं जे काय भारताचं असणारं राष्ट्रगीत आहे मित्रांनो आणि राष्ट्रगान म्हणजेच की वंदे मातरम, ह्या दोन्हींनाही या ठिकाणी राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत या दोन्हींना सुद्धा या ठिकाणी मान्यता मिळालेली पाहायला मिळते आपल्याला. कोणत्या दिवशी हो, तर 24 जानेवारी 1950च्या दिवशी. पण या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं काय असणार आहे, तर 26 नोव्हेंबर 1949. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया मित्रांनो, IMP असणार आहे. तर एक लक्षात घ्या आतापर्यंतच्या एकूण बघा 2 वेळा TET क्वालिफाय होण्याचा आणि 3 वेळा टेट परीक्षा देण्याचा संपूर्ण अनुभव वापरून या ठिकाणी आपण हे जे काय आपल्या चॅनलचे व्हिडिओ आहेत ते आपण पाहत आहोत. तर मित्रांनो नक्कीच माझ्या अनुभवाचा फायदा आपल्याला होईल. तर पुढचा पॉईंट आपण बघूया, संविधान सभेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. बघा 1 नंबर पर्याय आहे सरदार वल्लभभाई पटेल, 2 मौलाना आझाद, 3 सी राजगोपालचारी, 4 महात्मा गांधी. तर महात्मा गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना यांचा समावेश, या दोघांचाही समावेश संविधान सभेमध्ये नव्हता.
म्हणजे दोघंही संविधान सभेचे सदस्य नव्हते, तर बाकीचे संविधान सभेचे सदस्य होते. लक्षात घ्या. तर पुढचा पॉईंट आपण बघूया महत्त्वाचा, की भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर बघा, पर्याय 1 आहे सरोजिनी नायडू, 2 आहे राजकुमारी अमृता कौर, 3 विजयालक्ष्मी पंडित, 4 सुचिता कृपलानी. योग्य उत्तर आपण जाणून घेऊया. तर 4 सुचिता कृपलानी. त्यामध्ये लक्षात घ्या, भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल, बघा पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर सरोजिनी नायडू. बघा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, IMP असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे यातलाच, राजकुमारी अमृता कौर. बघा पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री, पहिल्या महिला, बघा कॅबिनेट मंत्री म्हणून कोणाला लक्षात घ्यायचं आहे? तर राजकुमारी अमृता कौर कॅबिनेट मंत्री. लक्षात घ्या, प्रश्न विचारला जातो कॅबिनेट मंत्री, पहिल्या महिला कोण? राजकुमारी अमृता कौर. आरोग्य विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल, बघा पहिल्या महिला राज्यपाल, पहिल्या महिला म्हणून लक्षात घ्या, पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे श्रीप्रकाश होते. लक्षात घ्या, कोण? तर श्रीप्रकाश पहिले राज्यपाल. पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, मसुदा समितीचे जे अध्यक्ष, बघा महत्त्वाचं म्हणजेच की पर्याय 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 सरदार वल्लभभाई पटेल, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 पटाभी सीतारामय्या. तर आपल्याला मसुदा समितीचे अध्यक्ष बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्यायचे आहेत. पटाभी सीतारामय्या हे गृह समितीचे अध्यक्ष होते. लक्षात घ्या, गृह समितीचे अध्यक्ष पटाभी सीतारामय्या होते. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद अर्थ समिती, त्याचबरोबर राष्ट्रध्वज विषयक समितीचे अध्यक्ष होते. लक्षात असू द्या. घटना समितीचे अध्यक्ष होते कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रध्वज समिती असेल म्हणा, किंवा नंतर महत्त्वाची म्हणजेच की अजून एक समिती सांगितली आपल्याला, घटना समितीचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सरदार वल्लभभाई पटेल, लक्षात घ्या, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. बघा ते मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती, अल्पसंख्याक. लक्षात घ्या. चला, तर या ठिकाणी आपल्याला विचारतात अशा स्वरूपाचे प्रश्न, अल्पसंख्याक समितीचे सुद्धा अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, महत्त्वाचे आहेत ते म्हणजेच की सरदार वल्लभभाई पटेल. तर पटाभी सीतारामय्या गृह समिती, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या, प्रश्न खूप वेळेस आहेत अशा स्वरूपाचे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत मित्रांनो, भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? तर लक्षात घ्या, या ठिकाणी 1 नंबर पटाभी सीतारामय्या, 2 के. एम. मुन्शी, 3 पिंगली व्यंकय्या, 4 आचार्य JB कृपलानी. तर या ठिकाणी पिंगली व्यंकय्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि मित्रांनो, पटाभी सीतारामय्या हे लक्षात घ्या गृह समितीचे अध्यक्ष होते, संविधान सभेवर होते ते. KM मुन्शी आहेत. लक्षात घ्या, सुकाणू समितीचे अध्यक्ष होते KM मुन्शी. असं काही रेफरन्स आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आपल्याला सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा रेफरन्स लक्षात ठेवायचा आहे. सर्वोच्च न्यायालय विषयक समितीचे ते अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. कोण? तर KM मुन्शी. लक्षात घ्या, आचार्य JB कृपलानी. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते आचार्य JB कृपलानी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण मित्रांनो, कल्याणकारी राज्यव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न कोणामार्फत केला गेला? तर एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजेच की बघा, कल्याणकारी राज्यव्यवस्था स्थापन कोण करू शकतात या ठिकाणी? तर बघूया, पर्याय क्रमांक 1 मूलभूत हक्क, 2 मार्गदर्शक तत्त्वे, 3 मूलभूत कर्तव्य, 4 वरील सर्व. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? पर्याय क्रमांक 2 मार्गदर्शक तत्त्वे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, मूलभूत हक्काचा हमीदाता किंवा संरक्षणकर्ता कोणाला म्हणतात? तर प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आलेला आहे प्रश्न. तर पर्याय 1 राज्यघटना, 2 संसद, 3 सर्वोच्च न्यायालय, 4 राष्ट्रपती. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, भारतात कोणती शासन पद्धती आहे? तर लक्षात घ्या, भारतामध्ये आपल्याला कोणती शासन पद्धती पाहायला मिळते? पर्याय 1 अध्यक्ष लोकशाही, 2 संसदीय लोकशाही, 3 भांडवलशाही, त्याच्यानंतर महत्त्वाचं राजेशाही. तर बघा, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपल्या. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही पाहायला मिळते आपल्याला. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर जे काय सच्चिदानंद सिन्हा होते ते हंगामी अध्यक्ष होते. तर पर्याय 1 आहे BN राव, ते घटना समितीचे सल्लागार होते. लक्षात घ्या, घटना समिती जी होती आपली त्याचे सल्लागार होते ते. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर घटना समितीचे अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, जे की पर्याय आहे तो म्हणजेच की डॉक्टर राजेंद्र प्रसाद असा पर्याय आपला यायला पाहिजे. मात्र या प्रश्नामध्ये तसा पर्याय नाही आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या या प्रश्नाचं काय असेल तर उत्तर असेल. तर हा पर्याय नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी बघा, आपण संपूर्ण जी काय प्लेलिस्ट आहे ते आपण पाहू शकतात. तर महत्त्वाचं म्हणजेच की एकही मार्क जाणार नाही याची आपण काळजी घेऊन संपूर्ण माहिती पाहत आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.